आता सगळ्या भाज्या चिरून जातात. आता गॅस चालू करते. इकडं दूध वर आलं. दुधाचा गॅस बंद केला. थोडंसं तेल घालायचं. फक्त जिऱ्याची फोडणी करायची, मोहरी घालायचं नाही. हिंग घातला तर चालेल. पहिल्यांदा दूध तापलं. गॅस बारीक करून घेते. आता हे नाचणीचं पीठ आहे. एक 2 चमचे पीठ तेवढंच मी घेणार आहे. आणि घेऊन त्याचे आंबील आपण करतो ना, त्याचं नाचणी किंवा रागी त्याचं पीठ आहे. 1-2 चमचे घ्यायचं. त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा, बीन्स किंवा बिल्ली घेवडा आणि कडीलिंब, कॅरेट, कोथिंबीर, देठासकट. म्हणजे आम्ही देठासकट वापरतो. कोणाला देठ आवडत नाही तरी फक्त पानं घेतली तर चालतात. लिंबू, एका लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. आलं बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि मिरची एकच घेतली आहे मी बारीक. कोणाला जास्त तिखट लागत असेल तर मी 2 घेतलं तर चालतात. आणि ह्याच्यात ब्लॅक पेपर पावडर किंवा मिऱ्याची पावडर आपण करून वापरायची. आता हे सगळं पहिल्यांदा मी बारीक चिरून घेते. भाज्या चांगल्या मिक्स झाल्या. आता पाणी घालायचं. आता त्यात चवीपुरतं मीठ घालायचं. आता चांगली खळखळून उकळून. आता एक 4-5 मिरे मिरेपूड काय करत नाही आहे. फ्रेश मिरे बारीक करून घालते. कुठलं पण जिंजर गार्लिक पेस्ट असू दे किंवा हे असं काय असेल जे तर फ्रेश घातलं, जिरेपूड टेस्ट चांगलं. मिरेपूड आता ह्याला चांगली उकळी येऊ दे. आता हे मगाशी आपण भिजत घातलेलं ना, त्यामुळं पीठ चांगलं एकजीव होतं. म्हणजे वरती डायरेक्ट घालायचा काही प्रॉब्लेम नाही, पण ते गाठ होण्याची शक्यता असते. आता ह्याच्यात कुठली गाठच नाही. आता चांगली उकळी झाली. हे पीठ पेरून टाकायचं. आता याला छान असे खळखळून उकळी द्यायची. फ्लेवर तरी चांगला दिसतोय. तर उकळी आल्यानंतर बघूया. एक उकळी आली की बस. गॅसला हा बारीक करायचा, लो फ्लेमवर एक उकळी द्यायची. आता उकळी आले चांगली. आता गॅस बंद करायचा. असं साधारण हे. आता ह्याच्यात काय करायचं, लिंबू पिळायचं राहिलं. लिंबू पिळायचं एका. आता हे किती 1-2-3 वाटी 3 ग्लास झाला असेल त्याला एक अर्धा लिंबू पिळायचं. पण गॅस बंद केला पाहिजे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. नाचणीचं सूप पिण्यासाठी तयार. 1 चमचा नाचणीचं पीठ घातलं तर 1-2 बाउल होतं. दोघांना पुरेल असं. माझी रेसिपी असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.
तरकारी अन्न करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. जिरे, मोहरी, कढीलिंब, कांदा. तरकारी अन्न म्हणजे घरात काय भाजी आहे अवेलेबल ते घालायचे. हेच पाहिजे असं काय नाही. इकडं दूध तापायला लागले. गॅस बंद करते. इकडं घरी ज्या भाज्या अवेलेबल आहेत आता बीन्स, कॅरेट, दुधी भोपळा, कॅप्सिकम आणि हे तोबरिका तुरीची दाणे. घरी जे भाजीपाला अवेलेबल आहे तो घालायचा. तरकारी अन्न करण्यासाठी 1 वाटी तांदूळ. असला आपल्याकडे तांदूळ आहे तो घालायचा. कॅशो ऑप्शनल आहे. पाहिजे असेल तर घालायचं, नको असेल तर नाही घातलं तरी चालतं. मीठ चवीपुरतं. हिरव्या मिरचीचा खरडा असेल तर हिरव्या मिरचीचा खरडा घालायचा. आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे खरडा. आणि कसं पण कॅप्सिकम घातलं ना त्यामुळे थोडंसं तिखट कमीच लागणार म्हणून मी केला पण नाही. म्हणून लाल तिखट असते. आता चांगलं भाजून घ्यायचं. आता ह्याच्यात थोडीशी जिरेपूड, आणि थोडासा गरम मसाला. आणि याचा काय करायचं, पाणी घालायचं. पाणी 1 वाटी तांदळाला 4 वाटी घालायचं. कारण का भाजीपाला भरपूर घातलेला असतो. तरकारी यांना म्हणजे तरकारी जास्ती असते त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता 1 उकळी द्यायची. 1 उकळी आली की हे करून द्यायचं. शिटा द्यायच्या. 3 शिटा दिल्या की हे होतं. गॅस ऑफ करायला. आता भाताला उकळी यायला लागली. तर टोपण घालायचं. 3 शिटा त्याच्याबरोबर रायता करणार आहे. रायता करण्यासाठी दही, कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, काकडी आणि गाजर. आता हे दोन्ही कटरला कट करून घेणार आहे. त्यानंतर मीठ साखर खायच्या वेळेला घालणार कारण पाणी जास्त सुटतं. आता पहिल्यांदा कुकरची शिटा होऊन द्यायची. तरकारी अन्न खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं तूप. तरकारी अन्न खाण्यासाठी तयार आहे. आता मसाला भाजी करण्यासाठी कॅरेट, मोडालेले मूग, कांदा, कोथिंबीर. माझ्या घरी तर लक्ष असतं.